मैं चाहूँ धूनी भांडी, मैं चाहूँ कचरा ला दे, बस यही है मेरे काम की। ओ मैं चाहूँ धूनी भांडी, मैं चाहूँ कचरा ला दे, बस यही है मेरे काम की। दे 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 डॉलर दे बदले में व्यूज के, दे 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 डॉलर दे बदले में व्यूज के, दे 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 रे साहिबा डॉलर में सौदा नहीं, दे 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 रे साहिबा डॉलर में सौदा नाही। तर आता आम्ही सफाई घेऊन आलो आहोत। सफाई म्हणजे ती सफाई नाही, ती तर आम्ही रोजच करत असतो, पण त्या सफाई बरोबरच आम्ही दुसरी पण सफाई करत आलो आहोत, म्हणजे आमच्या विचारांची सफाई, म्हणजे आम्ही काय करतो काय नाही करत ह्याबद्दलची सफाई। आणि त्यात पण मी इतकी चाणाक्ष आहे, शेवटी मी किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशारची फ्रेंड आहे ना। म्हणजे आता आहे की नाही माहिती नाही, की काय माहिती आमची दिशाभूल करायला आता असं फाटल्याचं नाटक करतायत की नाही बाबा आमचं तर आता पटतच नाही, आम्ही तर कट्टीच आहोत, आम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एकत्र होतात तरी आम्हाला काय फरक पडत नाही, तुम्ही वेगळे झालात तरी आम्हाला काय फरक पडत नाही। तर ती तुमची नाटकं आहेत ना, ती तुमच्याकडेच ठेवा। तर लास्ट टाईम आता धडाधड व्हिडिओज पडले ना, की ताईंची रियालिटी बाहेर आली, मग ताई आता आल्या आपली सफाई घेऊन। आता तुम्हाला कळतंय का मी कोणाबद्दल बोलते? राहू दे, नसेल कळत तर मी सांगते। आजचं आपलं पॉडकास्ट आहे अगेन फेकांजलीवर। मी बोललेली लास्ट टाईम, जास्त हुशारी केली ना तर मी परत येणार, मी पुन्हा येणार, आणि आता मी येत राहणार मध्ये मध्ये, कारण तुम्हाला एकदा सांगून समजत नाही ना। लोकांना मोठ्या दुर्लक्ष करायच्या गोष्टी शिकवतात, मोठ्या मोठ्या व्हिडिओ बनवतात, त्याच्यावरती पकवत बसतात, पण स्वतः किती अनुकरण करता। एक व्हिडिओ नाही पडला तर आल्या लगेच धावत। ह्याच्यावरूनच कळतं की किती सहन करायची ताकद आहे तुमच्यामध्ये, किती एवढं पूजापाठ करून तुम्ही सहनशक्ती वाढवलेली आहे तुमची। उलट मला आजकाल जे कॉमेंट्स वगैरे करतात किंवा ह्यांच्या पब्लिकने त्या दिवशी ज्या काही कॉमेंट्स केल्या त्यावरून माझा तर या गोष्टीवरचा विश्वासच उडालेला आहे। मला असं वाटतं की पूजापाठ करणारी, अध्यात्माकडे वळलेली मंडळी अशी असूच शकत नाहीत। त्यांची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचं जे शिव्या श्राप देणं, ह्या गोष्टी आमच्यासारखी प्रॅक्टिकल माणसं पण नाही करत हो। म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की आध्यात्मिक माणसं प्रॅक्टिकल नसतात, पण ना धड तुम्ही प्रॅक्टिकल आहात, नाही तुम्ही आध्यात्मिक आहात। अध्यात्माकडे वळून पण अध्यात्माकडून काही शिकलेलं तर काहीच वाटत नाही। मुळात इथेच तुमचं चुकलं की एक कोणीतरी काहीतरी रिॲक्शन दिलं किंवा कोण काही बोललं तर लगेचच आपली सफाई घेऊन धावत यायचं, आणि तेवढ्यावरच न थांबता आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे आणि त्यांना सांगायचं। याचा अर्थ असा होतो की तुमच्या स्वतःच्या विचारांवरच कंट्रोल नाही आहे, तुम्ही स्वतःलाच कंट्रोल करू शकत नाही, तुम्ही लोकांना कसले धडे देता? अध्यात्म, चिंतन, नामस्मरण या सर्व गोष्टींची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे सगळ्यात कुठे परिणाम होतो किंवा ह्या सर्व गोष्टी लोक कशासाठी करतात, तर स्वतःच्या विचारांना नियंत्रणात आणण्यासाठी, शांत राहण्यासाठी। त्या दिवशीही तुमच्या पोस्टला मी पॉईंट टू पॉईंट उत्तर दिलं होतं, पण या बायकांना ना विचित्रच खोड आहे। अगदी म्हणजे हे परत परत प्रूव्ह करतात की ह्यांच्या अध्यक्षाच्याच देखरेखीखाली किंवा अध्यक्षांच्याच विचाराखाली ह्यांचे विचार तसेच झालेले आहेत गढूळ। म्हणजे गढूळ यांचे अध्यक्ष नाही आहे, अध्यक्ष कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? तीच आपली धुणी भांडी संघटनेची मावशी, तीच। तर तिचेच असे विचार आहेत ना, तसेच ह्यांचे विचार आहेत, आणि हे पण त्यांच्यासारखंच वागतात, अगदी सेम टू सेम। विषय सोडूनच बोलायचं। जर एखाद्या गोष्टीची सफाई देता येत नसेल किंवा आपल्याकडे पुरेशी त्याची कारणं नसतील किंवा आपल्याला आपले विचार डिफेंड करता येत नसतील तर विषय भरकटून टाकायचा, दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तिसरे ॲलिगेशन लावायचे। म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं तर ते मॅटर संपवायचं ते नाही, मग आणि काहीतरी विचित्र आणि तिसरंच काहीतरी बोलायचं।
मग त्याच्यावरून असा वादाला वाद, शब्दाला शब्द वाढतच जायचा. म्हणूनच मला असं वाटतं एकंदरीतच ह्या सर्व बायकांचं हे असं आहे घरचं वातावरण. कोणाचं माहेरच्यांशी फाटलं आहे तर कोणाचं सासरच्यांशी फाटलं आहे. ह्याच्यामध्ये ही फेकांजली पण काही वेगळी नाही, हिचं पण सगळ्यांना माहितीच आहे. मला अशी कॉमेंट पण आली होती आणि नंतर मी अजून जाऊन पाहिलं पण की ह्यांनी जेव्हा वास्तुशांती वगैरे घातली तेव्हा या बाईने चक्क घरातल्या घरात फक्त स्वतःपुरतीच घातली, कोण पाहुणा नाही हिच्याकडे. ह्याच्यावरनंच कळतं किती माणसं जोडली बाईने. म्हणजे डॉलरच्या नादापायी बरीच जोडली, लाईव्ह आरत्या घेऊन आणि हे सगळं उद्योग करून. आता म्हणेल की काय नाही एवढी लाखो माणसं जोडली नाही, ती गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे वेगळ्या गोष्टीसाठी जोडली आहेत. इथे काय फ्रीमध्ये नाही, इथे काय मतलब नाही बनत या माणसांचा. आपली माणसं काय, त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळणार आहे. आता तर ही यूट्यूबचीच दुनिया, हीच आपली माणसं नाही का. असो, त्या दिवशी जसं मी तुम्हाला एक पॉईंट टू पॉईंट उत्तर दिलं होतं, म्हणजे मी नेहमीच सगळ्यांना अशी पॉईंट टू पॉईंटच उत्तरं देते, एक शब्द इकडचा तिकडे नाही किंवा एक्स्ट्राचं बोलत नाही, जेवढ्याच तेवढं. तर तसंच आज पण मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंटच बोलणार आहे. सर्वात पहिले अजून एक मावशीसारखा डायलॉग. मला खूप मेसेज आले, मला खूप मेल येत होते, मला खूप लोकांनी DM केले आणि खूप कॉमेंट्स पण आल्या होत्या, तर म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. मला खूप जण सांगत होते ताई या विषयावर बोल, ताई या विषयावर बोल. अगं बाई खोटं नाही बोलायचं, काय या विषयावर बोल. मग इतके दिवस सांगत होते, तर मग आजच कसं बरं तुला सुचलं? तुझ्यावर व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुला कसं सुचलं की बाबा मी आत्ताच बोलते, मला बरेच दिवस सांगतायत. बोलायचं ना तर स्पष्ट आणि बिनधास्त बोलायचं. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाही चालवायची ग. एवढं तर हिंमत आहे ना तुझ्यामध्ये की मला वाटलं मला कोणतरी बोललो आणि ते मला झोंबलं म्हणून मी आता माझी सफाई घेऊन आली आहे. इतकं तरी स्पष्ट बोलावं माणसाने. आणि तुझ्या बोलण्यातनं स्पष्ट जाणवत होतं की तुझ्यावर झालेल्या रोस्टिंग व्हिडिओलाच तू प्रत्युत्तर देत आहेस. पण असं दाखवत होती की मी गोरगरीब बायकांसाठी, ज्या बिचाऱ्या काही करू शकत नाही, अबला नारी आहेत, सबला बनू इच्छित आहेत, त्यांना आता भीती वाटू लागली आहे या रोस्टर्समुळे. तर आता म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे की तुम्ही घाबरू नका, तुम्ही करत राहा, तुम्ही करा व्लॉगिंग. मुळात तर कोण आहेत या बायका? आम्ही तर कधी अशा छोट्या मोठ्या लोकांचे व्हिडिओज बघतच नाही. म्हणजे छोट्या मोठ्या बोलली, मी मोठ्या मोठ्या पण नाही बोलली आणि छोट्या छोट्या पण नाही बोलली. नाहीतर म्हणाल की हो आम्हाला आमच्यामुळे रीच मिळतो ना म्हणून आमच्यावर करतात वगैरे. असं नाही. ज्या बायका जास्त फुदकतात ना, नको त्या गोष्टीचं समर्थन करतात, नको त्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन देतात, त्या बायका आमच्या रडारवर असतात. बाकीच्यांनी बिंदास करा, आम्ही काय तुमच्याकडे ढुंकून पण बघणार नाही. ज्या दिवशी तुमचं अति होईल ना तेव्हा मग आम्ही बोलू तुमच्या. तोपर्यंत चालू द्या तुमचं. दुसरी गोष्ट, तुम्ही इतकं भडकवत होतात ना की धुणी भांडी काय खालच्या दर्जाचं समजतात हे लोक, धुणी भांडी काय एवढा डिग्रेडेड जॉब नाही आहे वगैरे वगैरे वगैरे. तर कोण बोललं धुणी भांडी आम्ही डिग्रेड करतोय किंवा त्याला आम्ही काही महत्त्व देत नाही वगैरे? आम्ही पण करतोच की. आणि ज्या मेड्स आहेत किंवा ज्या हाऊस हेल्प्स आहेत, ज्या आपल्या पोटा पाण्यासाठी हे काम करतात, त्यांना पण आम्ही रिस्पेक्ट देतो, तेवढाच रिस्पेक्ट देतो, रादर त्यांच्यासाठी खूप जास्त रिस्पेक्ट आहे. पण आता जे आम्ही धुणी भांडी बोलतोय किंवा ज्यांना हे रोस्टिंग रिॲक्शन फेस करावं लागतंय, हे ती लोक नाही आहेत. ते तुमचा गैरसमज झाला आहे हा ताई. म्हणजे गैरसमज झाला आहे की तुम्ही मुद्दामून तो करून घेताय आणि लोकांना त्याच्या आड भडकवताय, ते मला नाही माहिती. पक्के पोचलेले तुम्ही. ही जी धुणी भांडी संघटना आम्ही बोलतो ही एक्सक्लुझिव्हली यूट्यूबची धुणी भांडी संघटना आहे. ही फक्त आणि फक्त धुणी भांडी करते यूट्यूबसाठी, डॉलरसाठी. त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. जे लोक घरकाम करतात किंवा नुसतं घरातल्या घरात काम कोणालाही न दाखवता गपचूप करतात, रादर तुमच्यापेक्षा कैक पटीने जास्त काम करतात, त्यांच्यासाठी खूप खूप रिस्पेक्ट आहे. पण तुमच्यासारख्या चोरट्या भुरट्यांसाठी झिरो रिस्पेक्ट. कळतंय? नाही समजलं? अजून समजावू डिटेलमध्ये? समजवते. त्यासाठीच हे खास पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट
एंड होईपर्यंत सगळं काही समजून जाल तुम्ही आणि परत इथे येऊ नका. नाहीतर तुम्ही प्रूव्ह कराल की तुमच्यामध्ये जराही पेशन्स नावाची गोष्ट नाही आहे. तुम्ही जराही स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या ॲक्शन्सवर, रिॲक्शन्सवर कंट्रोल ठेवू शकत नाही. ओके, सो पहिली गोष्ट क्लिअर झाली की ही एक्सक्लुझिव्हली यूट्यूबची संघटना आहे. यूट्यूबवर अवेलेबल आहेत ह्या बायका आणि ह्या बायका फक्त स्वतःच्या घरचीच कामं करतात आणि तीच डॉलर लावून विकतात. मूव्हिंग ऑन टू सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट ताईंचा असा होता, हे इतकं काही सोपं नसतं. इथे कॅमेरा अँगल लावावा लागतो आणि काय कॅप्चर होतं आहे काय नाही ते बघावं लागतं. कामं करत करत तुमच्याशी बोलावं लागतं. हे इतकं सोपं नाही आहे, तुम्ही करून दाखवा. अहो ताई, आम्हाला करायचं असतं तर आम्ही केलं नसतं का? आणि केलं असतं नसतं जर आम्हाला हे पटलं असतं तर मुळात आम्ही तुम्हाला काही बोललो असतो का? तुमच्यावर रिॲक्शन दिलं असतं का? नाही ना. आम्हाला हे पटतच नाही तर आम्ही कशाला करू ताई? काय जबरदस्ती आहे का? नो, युअर चॅलेंज इज नॉट ॲक्सेप्टेड. असं नाही की आम्ही करू नाही शकत. आम्ही रोज तेच करतो, घरात आम्ही पण कामं करतो, पण आम्हाला ते कोणाला दाखवायचं नाही आणि ते दाखवून पैसे तर मुळीच कमवायचे नाहीत. कारण काय त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही ना. एकदम नॉनसेन्स काही कंटेंट असेल ते तुमचं कंटेंट आहे असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे आम्ही नॉनसेन्स नाही, आम्हाला नॉनसेन्स गोष्टी दाखवायला आवडत नाही. प्रश्न संपला. पॉईंट नंबर 3 ताईंचा असा होता की ज्या ऑफिसला जाणाऱ्या वगैरे बायका असतात त्या तुम्हाला कधीच डेली व्लॉगिंग करताना दिसणार नाही. दिसलं तरी पण फार कमी असतं. मोस्टली तर हाऊसवाईफ वगैरे हे सगळं घरच्या जबाबदाऱ्या वगैरे सांभाळून मग ते हे करतात, डेली व्लॉगिंग करतात. तर त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे. मला काही कळलंच नाही ताई, म्हणजे तुम्हाला नक्की काय बोलायचं होतं? काही तोंडाला येईल ते बोलायचं. आता 21 मिनिटाचा आपला एक व्हिडिओ काढायचा आहे, ढकलायचं कसं तरी काहीतरी बडबड करून. मुळात अशा कितीतरी बायका आहेत ज्या ऑफिसला पण जातात आणि घरच्या जबाबदाऱ्या पण पेलतात. त्याच्यामुळे असं मला कोणी म्हटलं की बाबा ऑफिसला जाणाऱ्या बायकांना घरच्या जबाबदाऱ्या नसतात? असतात की. काही काही जणं घरात हाऊस हेल्प पण नाही लावत. काही जणं घरातली कामं पण करतात स्वतःच. नाही पटत त्यांना, काहीही कारणं असतील त्यांची. ते स्वतःच घरातली कामं पण करतात आणि बाहेरची कामं पण करतात. आणि ज्या हाऊस हेल्प लावतात त्याचं पण माझं काही म्हणणं नाही आहे. कारण का जो तो आपल्या कन्व्हिनियंटने वागत असतो. तुम्ही पण लावा ना, तुम्हाला कोणी मना केलं आहे? तुम्ही नाही लावत कारण का तुम्हाला ह्याचंच तर प्रदर्शन मांडायचं आहे की कसं काय मी बाथरूम घासते. काय तर दाखवतात बाथरूम घासताना. बाथरूम घासताना बघून पण लोक मोटिवेट होतात. बापरे, एकदमच टट्टी पब्लिक दिसतं तुमचं. काहीतरी साफसफाई करत बोलायचंच होतं तर काहीतरी वेगळं साफसफाई करताना दाखवायचं होतं. काहीतरी पंखे पुसायचे होते, नाहीतर लिव्हिंग रूमची आवराआवर करायची होती, कपाट लावायचं होतं. ते दाखवून पण काय दाखवलं? बाथरूम घासतायत. आणि तो एकच फडका घेऊन सगळीकडे आपलं त्याच फडक्याने पुसतायत. म्हणजे त्या फडक्याला एका जागेची लागलेली धूळ परत दुसऱ्या जागेवर जाऊन चिपकणार आणि परत तीच पुसत राहायची. कसलं डोंगलाचं साफसफाई होतं ते. आणि राहिली गोष्ट तुम्ही घरात राहणाऱ्या किंवा होम मेकरसाठी, मी हाऊसवाईफ पण नाही बोलत, होम मेकर्स हे करतात डेली व्लॉगिंग वगैरे ह्यासारख्या गोष्टी, जसे की तुम्ही. तर तो तुम्हाला एक सूर्ग वसलेला आहे लोकांना उल्लू बनवायचा, त्यामुळे तुम्ही ते करता. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या महिलांशी आणि तुमच्या कामाशी काहीही तुलना होऊ शकत नाही. सो डोंट कम्पेअर प्लीज. काही कंपॅरिझन नाही आहे. अक्षरशः फालतू मुद्दा होता तो. तिसरा मुद्दा ताईंचा हा होता की जर तुम्हाला आता रोज व्हिडिओ दाखवायचे असतील तर मग काय दाखवायचं? रोज तरी काय दाखवणार ना. मग रोजचंच घरचं काम दाखवणार असं आहे तर तुम्ही आम्हाला सांगा सब्जेक्ट. ताई, कोपरापासून दंडवत. नका दाखवू रोज. कोणी सांगितलं तुम्हाला? जबरदस्ती केली का कोणी? स्वतःच ठरवायचं की मी रोज दाखवणार, रोज व्हिडिओ गेलाच पाहिजे. ते सुद्धा अशा कॅटेगरीमध्ये, डेली व्लॉगिंगच्या धुणीभांडी कॅटेगरीमध्ये. तर ती रोजची मग धुणीभांडीच दाखवायची. ते तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे ना, आता मी रोजचीच धुणीभांडी काय दाखवू? तर जाऊ दे, तर कधीतरी दाखवते. ते नाही, वरून आम्हालाच बोलता
की रोज मी काय दाखवू. अरे आम्हाला काय विचारता, स्वतःला विचारा रोज काय दाखवायचं. रोज तेच दाखवता म्हणजे तुम्ही हे मान्य करता की तुमचं कंटेंट अतिशय बोरिंग, अतिशय बिलकुलच युनिक नाही आहे आणि रटाळ आहे. आणि तुम्हाला विषय सांगायला आमच्याकडे एवढा फुकटचा वेळ नाही आहे. आम्हाला स्वतःसाठी युनिक आणि नवीन छान कंटेंट शोधायचं असतं. आम्हाला लोकांना एंटरटेन करायचं असतं. आणि बाकी जे तुमचा नाही म्हणजे बाकी जे माझी मंडळी आहेत त्यांच्याकडे पण वेळ नाही असल्या फालतू कामांसाठी. कारण त्यांना माझे पॉडकास्ट एन्जॉय करायचे असतात आणि त्यांना स्वतःची पण कामं असतात. त्याच्यामुळे तुमचे हे सगळे नाटकं बघायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे. आणि ते कशाला तुम्हाला आयडिया देतील तुमची पोटं भरायला. स्वतःचं नाही पोट भरतील. तुमच्या मूर्ख पब्लिकसारखे नाही आहेत ते. स्वतःचं राहिलं बाजूला कामधाम आणि ह्यांचे घराची आवर बघत बसा. स्वतःचं घर धुळीने माखलं तरी चालेल. आणि काय तर म्हणे की ज्या लोकांना असं वाटतं ना ही घरची कामं आणि हे सगळं रोजच्या रोज करणं वगैरे हे काही बरोबर नाही आहे आणि ह्याचं काही व्हॅल्यू नाही आहे आणि हे लोक जे ह्याला कमी लेखतात तर त्यांच्यासारखे कमनशिबी तेच. ते ह्याच्यामध्ये कमनशीब कुठे आलं बाबा. मी तर स्पष्ट सांगते, मला कोणी सांगितलं ना बाई सगळं ना साफसफाई जेवण ह्याला त्याला सगळ्याला असं मस्तपैकी कोणाला तरी ठेव, सगळं काही करून मिळेल आणि मस्तपैकी तुझं काम कर, स्वतःसाठी जग, स्वतःला आवडेल त्या गोष्टी कर आणि स्वच्छंदी राहा, मस्त पॉडकास्ट बनव, मस्त. मी तर हाच ऑप्शन चूज करेल. माझ्यामध्ये एवढी चूल नाही आहे बाबा स्वतः मरून अशी कामं करायची. जेवढं पॉसिबल आहे आपल्या सवडीनुसार आपल्या आवडीनुसार करायचं आणि बाजूला व्हायचं. कोणाची जोर जबरदस्ती आपण नाही सहन करून घेत. असंच पाहिजे तसंच पाहिजे हे टापटीप. मी घरात मला आवडतं तसं राहते. माझं घर आहे, मला जसं पाहिजे तसं मी राहीन, मनसोक्त राहील. मला माझ्या घरात राहण्यासाठी या डोक्याला बर्डन नको आहे की साफच कर, आजच्या आजच हे झालं पाहिजे, हे ते धूळ नाही दिसले पाहिजे, हे असले चोचले ना मी ठेवत नाही. कमवतो ना मग त्या कमाईचा ऐशोआराम आपण डिझर्व करतो आणि ते आपण केलंच पाहिजे. उलट जे लोक आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशाचा उपभोग घेऊ शकत नाही अशा लोकांना मी कमनशिबी समजते. सो मला काहीच वावगं वाटत नाही की जे लोक घरामध्ये काही काम नाही करत, नुसतं एन्जॉय करतात आणि सगळं आउटसोर्स केलेलं आहे. नथिंग रॉंग इन इट. फक्त अगेन त्या गोष्टीचं प्रदर्शन मांडू नका. प्रत्येकाची लाईफस्टाईल प्रत्येकाजवळच ठेवा. तुम्ही एन्जॉय करा, तुमच्या पुरतं करा. दुसऱ्यांना उगाचच दाखवून ते दुसऱ्यांना हे करायचं, दुसऱ्यांना विचार करायला लावायचं, अशी माझ्याकडे असं का नाही, मी का नाही असं करू शकत, आणि मग लोकांना फुकटचे धडे द्यायचे की नाही तुम्ही पण करू शकता, का नाही करू शकत, तुम्ही पण हे करू शकता, तुम्ही पण. तर मुळात मला त्या लोकांना हे सांगायचं आहे, हे नुसतं असं स्वतःच्या नशिबावर रडत राहण्यात काहीही पॉईंट नाही आहे. पहिले तर आहे ना ह्या लोकांना नुसतं बघून समाधान मानणं सोडा. हे जे तुमच्या कॉमेंट असतात ना की तुझ्याकडे बघूनच आम्हीच तिकडे गेल्यासारखं वाटतंय, आम्हालाच असं वाटतंय, आम्ही तुझ्या थ्रू हे फील करतो, तू गेलीस तिथे की आम्ही पण तिथेच तुझ्या थ्रू पोचतो, आम्ही तर आयुष्यात कधी जाऊ नाही जाऊ माहिती नाही, कधी जाणं होणार नाही, पण तुझ्यामुळे आम्हाला ते बघायला मिळतंय. हे जे तुमची ही जी वाक्यरचना आणि हे जे बोलणं आहे ना, हे मला असं वाटतं की ह्याच्यामुळेच तुम्ही मागे राहिला आहेत. कारण आपण काय बोलतो, काय विचार करतो हे खूप इम्पॉर्टंट असतं. चांगलं बोला, चांगल्या गोष्टी, त्या गोष्टी मला कशा करता येतील, मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, प्रयत्न करा. नक्की तुम्ही स्वतः साध्य करण्याचा प्रयत्न करा ना. कशाला दुसऱ्याच्या थ्रू तुम्हाला लाईफ जगायची आहे. स्वतः जगा ना. इच्छा आहे तिथे मार्ग आहे. तर ह्यांच्यासारख्या बायका धुणीभांडी करून तुमच्या पुढे जाऊ शकतात, तुम्हाला सांगू शकतात, तुमच्या इच्छा पूर्ण स्वतःच्या मार्फत करण्याचा आव आणू शकतात. तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही पण तर तेच करता ना. मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय? जर ते करू शकतात तर तुम्ही का नाही? हा सिम्पलसा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानुसार विचार करा की कोण कोणाला उल्लू बनवते. आणि ताईंचा शेवटचा मुद्दा असा होता की कितीतरी लोकांना म्हणे की माझ्याकडे बघून किंवा आमच्यासारखे जे धुणीभांडी व्लॉगर आहेत, हे डेली व्लॉगर्स ज्यांना म्हणतात, त्यांच्याकडे बघून अशी प्रेरणा मिळते, ते प्रेरित होतात की अशी कामं केली पाहिजेत, घरातली कामं, आणि त्यांना इच्छा होते. तर पहिली गोष्ट जसं मी म्हणाली की एकतर त्यांना जर ते प्रेरित झाले
तर त्याच्यातनं त्यांना पण कमाई करण्याचं उत्तेजना मिळाली पाहिजे, राईट? तिथं त्यांना मिळत नाही. बिचारे काय होतात प्रेरित होऊन, नुसते बघतच बसतात, तुम्ही छापत बसतात. आता या ताई इतक्या चतुर आहेत. परवाचं मी यांचं एक लाईव्ह बघितलं, त्याच्यामध्ये ह्या सांगत होत्या की तुम्हाला जर नाही जमलं ना तर तुम्ही नुसतं बघा, तुम्ही बघा आणि तुम्ही बघूनच समाधान माना. कारण बघणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. काही गोष्टी आपण नाही करू शकलो ना तर शृंगार ही अशी गोष्ट आहे की जे बघण्यात पण आनंद आहे. आय अग्री, बघायचा पण आनंद आहे. पण ते बघा तुम्ही बघा. तुम्ही भलेही नाही करू शकलात तरी माझं बघा, मी काय करते ते बघा. त्यातून इनडायरेक्टली काय साध्य होतं आहे मंडळी, समजलं ना? एक काम करा ना ताई, $, लावणं बंद करा आणि बघतील. तुम्ही लोकांसाठी करता ना, तुम्ही हे पण म्हणालात की मी लोकांसाठी करते, तुमच्या वतीने मी करते, हे मी सर्वांसाठी करते. आणि मग लोक, हो ताई तू किती सेल्फलेस आहेस, बिलकुलच तुला स्वतःसाठी नाही आहेस, तू सगळं दुसऱ्यांसाठी, किती परोपकारी वृत्ती आहे तुझ्यामध्ये. अरे बॉस, कुठे आहात कुठे तुम्ही बाबा? आता असे कलियुग आहे, कलियुग. कुठल्या युगात आहात तुम्ही? सतयुगात? बाहेर या आता, ग्रो अप. पूर्ण फुल लक्षणं एकदम आश्रम बिश्रम कधी पुढे मागे स्थापन केला ना तर मग बघायला नको. फेकांजली माता की जय. आणि कोणाला इन्स्पायर व्हायला ना परत तेच दाखवायची गरज नसते. इन्स्पिरेशनसाठी 1, 2 फार तर 3 व्हिडिओज असे पुरे असतात एखाद्या गोष्टीच्या इन्स्पिरेशनसाठी. म्हणजे स्वच्छता, धुणी भांडीसाठी 1-2 व्हिडिओज पुरे. परत तेच दाखवून वर्षानुवर्ष दाखवून इन्स्पायर नाही झाले तर नंतर काय इन्स्पायर होणार आहेत. असो, तर ताई तुम्हाला आता या सर्व गोष्टींची उत्तरं मिळालेली असतील. आणि थँक्यू, तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा आणि जेणेकरून आम्हाला पण त्याच्यावर आमचं रिॲक्शन देता येईल, आम्हाला पण नवीन टॉपिक मिळतील. तर ही एक चेन आहे की म्हणतात ना, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल ऑर अपोजिट रिॲक्शन. तर तसा रिॲक्शन तुमच्या ॲक्शनवर बेस्ड असतं. तर ॲक्शन करत राहा, मग आम्ही रिॲक्शन देत राहू. आणि फेकांजली ताईंचं पण एक, त्यांचा तो एक डायलॉग मी विसरली. ते म्हणत होते की आम्ही कुठे काय दाखवून अंगप्रदर्शन करून वगैरे करतो, तर मग काय वाईट आहे मॅक्सी घालण्यामध्ये? मी मॅक्सीवरून मी कधीच काही बोलली नाही, ते तर ठीक आहे, जाऊ दे. पण मुळात दाखवायचंच कशाला? मॅक्सी घालून पण आणि अंगप्रदर्शन करून पण, हे काय धुणी भांडी आणि कचरा लादी करताना दाखवायचंच कशाला? हा एक मेन प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगप्रदर्शनचं तुम्ही कोणाबद्दल बोलता? कोण दाखवतं बरं अंगप्रदर्शन करून? हा टॉन्ट मावशीला तर नाही ना तुमचा? छानच आहे. आणि जाता अजून मला एक मावशीबद्दल बोलायचं होतं की मावशीचं काय चाललं आहे काय? ती पण काय एक अलगच दुनियेत आता फिरते, काय आहे नाही काय दाखवायला. तर नुसतं आपलं काय ना काहीतरी आवर काढते आपली आणि मागून पकवत बसते, टिप्स देते म्हणे. हिच्या इथे ना एक एपिक कमेंट आलेली, म्हणजे सीधी बात नो बकवास. एका बाईने तर हिला लिहिलं होतं की मावशी तू हे टिप्स चॅनल कशाला चालू केलं आहेस? मग त्या टिप्स चॅनलवर हे सगळे टिप्सचे व्हिडिओ दाखव ना, इकडे पण टिप्स दाखवते, तिकडे पण टिप्स दाखवते. आणि मुळात हे सगळं दाखवण्याची काही गरजच नाही, कारण आम्ही पण घरात हे सगळं करतो. त्याच्यामुळे या टिप्स आहेत ना तुझ्याकडेच ठेव. आणि सगळ्यांना येतं, सगळ्या गृहिणींना आपल्या घराची साफसफाई करता येते. त्यामुळे नवीन काहीतरी कंटेंट शोध, नसेल तर बंद कर. मस्त ना, मस्त. खूप मज्जा आली मला ही कमेंट वाचून. असंच लोकांच्या डोक्यात प्रकाश पडू दे आणि लोकांना कळू दे की आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. इतकीच माझी इच्छा. परमेश्वर अशीच सर्वांना सुबुद्धी देवो आणि सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. विकेंडचा वार कोणावर असणार आहे अजून मी ठरवलं नाही आहे, बघू कोणावर असेल. ज्याच्यावर पण असेल तुम्ही एन्जॉय कराल याची गॅरंटी आहे. तर भेटूया उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.